मित्रांनो, नरेंद्र मोदीजी खरोखर घाबरलेत का? हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. नरेंद्र मोदीजींनी त्या युवकांना, युवतींना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना माफ केलं. कुठल्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना? तर जे आंदोलनामध्ये सहभागी होते, जंतर मंतरवरती, कॉक्रोच जनता पार्टीसोबत. ते कुटुंब प्रमुख म्हणून आपली भूमिका बजावत आहेत. आता मित्रांनो, कुटुंब प्रमुख काय करतो? तो विदेशी पाताळयंत्री असो किंवा देशी पाताळयंत्री असो, तो षडयंत्री असो, तो कोणी असो, त्यांचे मुखवटे उतरणं आवश्यक आहे. त्यांचं वास्तविक स्वरूप लक्षात आणून देणं आवश्यक आहे. आज हेच ती रणनीती आहे, हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू का जेव्हा शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पुरेसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्सला म्हणा. तुर्त नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावरती बोलू का शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक दिवस. मित्रांनो, नरेंद्र मोदीजी घाबरलेत, त्यांनी सरेंडर केलं, ते भयक्रांत झालेले आहेत. आता ते राजीनामा देणार आहेत. आता त्यांचं सरकार कोसळणार आहे वगैरे वगैरे तुम्हाला ऐकायला मिळत असेल. त्यांचे विरोधक अगदी बिंबीच्या देठापासून हे जगाला सांगतायत नरेंद्र मोदीजी घाबरलेत, सरेंडर करतायत. नरेंद्र सरेंडर. मित्रांनो, नरेंद्र मोदीजी खरोखर घाबरलेत का? हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. नरेंद्र मोदीजींनी त्या युवकांना, युवतींना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना माफ केलं. कुठल्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना? तर जे आंदोलनामध्ये सहभागी होते, जंतर मंतरवरती, कॉक्रोच जनता पार्टीसोबत. त्यांना माफ केलं असं ते म्हणाले. आता हे माफ केल्यानंतर, ही माफी ऐकल्यानंतर बरेचसे विरोधक काय म्हणायला लागलेत? नरेंद्र मोदीजी घाबरले त्या युवकांना, युवतींना. अगदी अरविंद केजरीवालपासून ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अखिलेश यादव, आपले राहुल गांधी, हे काय वक्तव्य करायला लागले? तर नरेंद्र मोदीजी घाबरले, नरेंद्र सरेंडर. मित्रांनो, जी माफी केली आहे ना, माफी दिली आहे किंवा माफ केलं आहे, त्याच्या मागे कारण काय माहिती आहे का? नरेंद्र मोदीजी हे कुटुंब प्रमुख आहे. ही साधी सरळ गोष्ट लक्षात अजून आपल्या आली नसेल. 2014 पासून तुम्ही पाहत असाल नरेंद्र मोदीजींना, त्यांच्या रणनीतींना, त्यांच्या कार्यांना, त्यांच्या कार्यपद्धतीला. तर तुमच्या लक्षात आलं असेल नरेंद्र मोदीजी हे कुटुंब प्रमुख आहेत. आणि त्यांनी ह्या कुटुंबाला, या राष्ट्राच्या कुटुंबाला नव्हे तर या विश्वाच्या कुटुंबाला, वसुधैवम कुटुंबकम, या कुटुंबाला त्यांनी काय केलं आहे? नेतृत्व दिलेलं आहे. या कुटुंबाचा ते विचार करत आहेत. आणि भारतामध्ये या कुटुंब प्रमुखाला एक मान सन्मान आहे. आणि तोच मान सन्मान त्यांना विदेशात, देशात मिळतोय. हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल ते कुटुंब प्रमुख म्हणून आपली भूमिका बजावत आहेत. आता मित्रांनो, कुटुंब प्रमुख काय करतो? जर कुटुंबामध्ये एखाद्या सदस्याची एखादी चूक झाली असेल, अनवधाने, कळत नकळत चूक झाली असेल किंवा जाणून बुजून चूक केली असेल, पहिलीच चूक आहे, तर तो त्याला माफ करतो किंवा ते एक संधी देतो. माफ करतो किंवा एक संधी देतो. त्याला शिक्षाही करतो काही अंश, काही प्रमाणात, पण त्याला माफही करतो. का करतो? त्याला सुधारण्याची एक संधी मिळाली. आणि हीच एक संधी नरेंद्र मोदीजींनी त्या विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना दिलेली आहे, त्या युवकांना, युवतींना दिलेली आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असाल अनेक पक्षातले अनेक नेते भाजपामध्ये सामील झाले, भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले. ते आता भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत आहेत. त्यावेळी बोललं जातं की हा अमुक भ्रष्ट नेत्याला नरेंद्र मोदीजींनी आपल्या पक्षात घेतलं आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्याला धुवून टाकलं. मित्रांनो, वाल्याचा वाल्मिकी होणं ही गोष्टसुद्धा तुम्ही ऐकली असेल. मग एक संधी देणं आवश्यक आहे त्या वाल्याला वाल्मिकी होण्यासाठी. जर ऋषी नारद यांनी त्या वाल्याला एक संधी दिली आणि त्या संधीचं सोनं केलं त्या वाल्मिकीने, तशीच संधी ह्या वाल्यांना सुद्धा दिलेली आहे. याचा अर्थ असा नाही आहे की त्यांचे गुन्हे माफ केलेले आहेत. त्यांना संधी दिलेली आहे सुधारण्यासाठी, या राष्ट्रासाठी, या देशासाठी. मित्रांनो, जर असे गुन्हेगार पकडायला गेलो ना आपण, तर 90% जास्त टक्के सगळेच गुन्हेगार, म्हणजे अगदी सामान्य व्यक्तीपासून सगळेच गुन्हेगार आहेत, छोटे मोठे गुन्हेगार आहेत. मग त्यांना कुठे टाकायचं? कुठल्या तुरुंगात टाकायचं? कुठल्या कारावासात टाकायचं? असा प्रश्न निर्माण होईल. अगदी सामान्य नागरिकांपर्यंत असे गुन्हेगार आहेत, त्यांनी छोटे मोठे गुन्हे केलेले आहेत, कळत नकळत असो किंवा जाणून बुजून असो. याचा अर्थ काय झाला? हा भारतच, हा देशच नव्हे तर हा पूर्ण विश्वच एक काय होईल? एक कारागृह होईल. मग काय घडेल?
साधी सरळ गोष्ट नाही मित्र, एक संधी देणं आवश्यक आहे. आणि ती संधी एक कुटुंब प्रमुखाने त्या युवकांना युवतींना दिलेली आहे. दुसरी गोष्ट, अभिजित दिपकेला ते घाबरलेत असं उद्धव ठाकरे म्हणतायत, राज ठाकरे म्हणतायत. उद्धव ठाकरेंनी तर अभिजित दिपकेला काय बनवलं आहे की नाही, बनवलं की नाही, अवतार, विष्णूचा अवतार, अवतरित झाला तो अमेरिकेमधून. पॅराशूटनी उतरला, ग्रासरूटनी बाहेर नाही आला तो, पॅराशूटनी उतरला अमेरिकेमधून. हा अभिजित दिपके अवतरित झाला भारतामध्ये. असा महान पुरुष, अवतार पुरुष ह्या उद्धव ठाकरेंचा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हे चिरंजीव, त्यांची विचारशैली बघा. आणि ते स्वतः त्या आंदोलनामध्ये जात आहेत, त्या अभिजित दिपकेच्या मंचावर जात आहेत आणि सांगतात मी पण कोक्रोच आहे. आतापर्यंत मी त्या शिवसैनिकांना वाघ म्हणून आपला उल्लेख करताना ऐकला होता, सामान्य शिवसैनिकापासून त्या नेत्यापर्यंत. पण असा पहिला एक शिवसैनिक आहे, किवसैनिक, त्याची कीव वाटा करावीशी वाटते. असा त्या मंचावर जाऊन काय म्हणतोय, मी सुद्धा एक कोक्रोच आहे. त्यांच्या चिरंजीवांनी सुद्धा इथे मुंबईमध्ये मी सुद्धा कोक्रोच आहे म्हणून सांगितलेलं आहे पत्रकारांसमोर. म्हणजे हे वाघ राहिले नाहीत, हे कोक्रोच झाले. आणि हा कोक्रोच हा कसा आहे, निरुपयोगी आहे, सृष्टीसाठी उपयोगी आहे पण स्वच्छतेसाठी निरुपयोगी आहे. अस्वच्छतेसाठी तो उपयोगाचा आहे. कोणाला? असा कॉक्रोच जनता पार्टीला. तो घाणीतच निपजणार, तो गटारात, तो फटीत, तो नाल्यात निपजणार, असा कोक्रोच. आता ह्या कॉक्रोच जनता पार्टीला उखडून टाकता आलं असतं, या आंदोलनाला उखडून टाकता आलं असतं. संधी होती, यांना आंदोलन करायला परमिशन दिली नसती तरी चालली असती. जास्तीत असं काय घडलं असतं, थोडाशी बाचाबाची झाली असती, वादविवाद झाले असते, घोषणा दिल्या गेल्या असतील, पण त्यांना एक संधी दिली. आणि दुसरा एक इथे या देशामध्ये एक कमजोरी आहे, ती म्हणजे जात. लक्षात लागा, जात असं ना, आपण दळतो, एक खाली दगड असतो आणि एक वर एक दगड असतो, त्या एक खालच्या दगडावरती वरचा दगड फिरला जातो, ही जातं आणि भरडलं जाते. तसं हे भरडलं जाणारं जात ही गोष्ट या देशामध्ये आहे. मग आम्ही दलित आहोत, आम्ही ST SC आहोत, आम्ही अमुक आहोत, आम्ही तमुक आहोत, आणि हे सवर्ण आहेत, आम्हाला काय करतायत, आम्ही दबे कुचले जे आहेत त्यांना आणखीन दाबतायत, आणखीन आमची शोषण करतायत, हे सांगायला यांना एक संधी मिळाली असती. कारण अभिजित दिपके हा कोण आहे, दलित आहे. त्यांनी दलित याचा एक काय केलं असतं, एक कार्ड खेळलं असतं, विक्टीम कार्ड. लक्षात आलं का, ते विक्टीम कार्ड खेळलं असतं. आणि ह्याच विक्टीम कार्डमुळे ह्या देशाची माती झालेली. हे राहुल गांधी सुद्धा विक्टीम कार्ड खेळले असते. बघा एका दलिताची कशी गळचेपी होतीये, कारण ते खेळतातच आहेत. सैन्यामध्ये का दलित नाही आहेत, खेळामध्ये का दलित नाही आहेत, अमुक. म्हणजे मित्रांनो विचार करा, हा माणूस कुठल्या थराला पोचलेला आहे. जाती जमातीमध्ये तो विवाद निर्माण करतोय, दुही निर्माण करतोय. 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही ते पाहिलं असाल, लोकतंत्र खतरे में है, लोकतंत्र खतरे में है, संविधान खतरे में है. हे का सांगत होता, कारण जे आरक्षण घेणारे आहेत ना, त्यांच्या मनात भीती निर्माण करणे. आणि त्यांनी ते भीती निर्माण केली सुद्धा, त्याचा फायदा सुद्धा उचलला आणि नरेंद्र मोदीजींना रोखण्यात सुद्धा आलं. त्या भारतीय जनता पार्टीला रोखण्यात आलं. 240च उमेदवार निवडून आले. नरेंद्र मोदीजींनी हाक काय दिली होती, अब की बार 400 पार. मित्रांनो, म्हणजे खोट्या नेरेटिव्हमुळे काय घडवण्यात आलं, काय करण्यात आलं तुमच्या नजरेसमोर आहे. म्हणजे खोटं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आजही चालू आहे, खोटं नाटक सांगणं. आणि भारतीय जनता लगेचच, भारताचे नागरिक त्याच्यात लगेचच फसतात, त्यांना बळी जातात, त्यांचा ते भ्रमित होतात, त्यांची दिशाभूल होते. म्हणून या देशावरती इंग्रजांनी राज्य केलं 200 वर्ष, मोगलांनी राज्य केलं, डच, पोर्तुगीज यांनी राज्य केलं. कारण आम्ही फक्त त्या भाकरीच्या तुकड्यासाठी आम्ही काय करतो, जगतो. आणि या भाकरीच्या तुकड्यासाठी आम्ही राष्ट्राचा विचार करत नाही, ह्या देशाचा विचार करत नाही. आणि हा आपला इतिहास आहे मित्र. आम्ही लगेचच काय होतो, भ्रमित होतो, आम्ही लगेचच दिशाभूल होते, लगेचच आपण एखाद्याच्या षडयंत्रामध्ये फसतो, त्या षडयंत्रामध्ये सामील होतो. मित्रांनो, ही गोष्ट नरेंद्र मोदीजींना अगदी स्पष्ट माहिती आहे. म्हणून त्यांनी मागच्या 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना काय सांगितलं होतं, की आपल्याला परत एकदा त्या पारतंत्र्याकडे जायचं नाही आहे, सावध व्हा.
त्या पारतंत्र्याकडे जायचं नाही आहे. मित्रांनो, हे आव्हान त्यांनी का केलं होतं? ह्याच गोष्टीसाठी. या खोट्या नॅरेटिव्हमुळे आपण परत एकदा पारतंत्र्याकडे जाऊ. मित्रांनो, हे स्पष्ट करण्यासाठी नरेंद्र मोदीजींनी दिलेली एक संधी आहे. काय? ही रणनीती आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आता या आंदोलनामध्ये नक्की काय घडलं. या आंदोलनामध्ये नरेंद्र मोदीजींना रोखण्यासाठी कुठल्या थराला हे लोक गेले, कुठली भाषा वापरली, कशा प्रकारे त्यांनी आपल्या नरेंद्र मोदीजींच्या आईची सुद्धा निर्भसना केली. म्हणजे तुम्ही विचार करा. आणखीन एक आंदोलन तुम्ही पाहताय रांचीमध्ये, त्या झारखंडमध्ये. त्या आंदोलनाची लेवल बघा किती उच्च स्तराची आहे आणि ह्या आंदोलनाची लेवल बघा किती खालच्या थराची आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि हेच त्यांचे मुखवटे उतरवणं आवश्यक आहे. मित्रांनो, अभिजित दिपके यांनी इंस्टाग्रामवरतून म्हणजे सोशल मीडियामधून ही पार्टी तयार केली. मित्रांनो, मी यूट्यूब चॅनल चालवतोय. आता यूट्यूब चॅनलमध्ये माझे सबस्क्रायबर 4,000च्या वरती गेलेले. याचा अर्थ 4,000 माझे समर्थक नाही आहेत, माझे चाहते नाही आहेत. कारण प्रत्येकाला प्रत्येक विषय आवडतोच असा नाही, पटतोच असा नाही आहे. मी जे काय माझे मतं मांडतोय, विषय मांडतोय, ते प्रत्येकाला पटतील असंच नाही. जे काय माझे व्ह्यूअर्स आहेत त्याच्यामध्ये, जे काय सबस्क्रायबर आहेत त्याच्यामध्ये, याचा अर्थ 4,000वरती माझे चाहते आहेत, सबस्क्रायबर आहेत, मी सांगू शकत नाही. व्ह्यूअर्स आहेत, मला लाईक करणारे आहेत, मला कमेंट्स करणारे आहेत, मी म्हणू शकत नाही. याचा अर्थ ह्या ज्या काय सामाजिक माध्यमातून हे जे काय अभिजित दिपके यांचे समर्थक होते ना, ते फक्त भारतीय नव्हते, ते पाकिस्तानीसुद्धा होते, ते बांगलादेशीसुद्धा होते, ते गल्फ कंट्रीमध्ये सुद्धा होते, ते अन्य विदेशामधले सुद्धा होते. आता भारतामध्ये किती होते हे आता स्पष्ट होईलच. आणि ते झालेलं सुद्धा आहे. आणि ते दिसून सुद्धा आले. त्यावेळी ते इथे भारतामध्ये आलेत. त्या जंतर मंतरवरती त्यांनी आंदोलन करण्याची पहिली हाक दिली. त्यावेळी किती जण तिथे उपस्थित होते हे तुम्ही पाहिलंच असाल. नंतर त्यांनी विविध राज्यांमध्ये जाऊन जे आंदोलन केलं त्यावेळी किती जणांनी त्यांना समर्थन केलं. समर्थक कोण होते हे तुम्हाला दिसले असतील. कोण होते समर्थक त्यांचे? तर नरेंद्र मोदीजींचे विरोधक. मग ते सोशल मीडियातला असो किंवा प्रिंट मीडियातला असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातले असो किंवा अन्य क्षेत्रातले असो, विविध क्षेत्रातले जे विरोधक आहेत ते ह्या दिपकेंबरोबर समर्थनासाठी तिथे उतरले होते. तुम्ही ते पाहिले असतील. बाकी ह्या दिपकेला ग्रासरूटमधून, ह्या जमिनीमधून त्यांना ही पाळंमुळं रुजवता आलेली नाही आहे. याचा अर्थ काय झाला? ते स्वतःच्या कर्माने मरणार आहे. मग स्वतःच्या कर्माने जर मरणार असेल, त्याला मारण्यासाठी कशाला आपली ताकद फुकट घालवायची? जसं हे अरविंद केजरीवाल स्वतःच्या कर्माने मरत आहेत, जसे उद्धव ठाकरे स्वतःच्या कर्माने मरत आहेत, राज ठाकरे, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी स्वतःच्या कर्माने मेल्या. लक्षात आलं का? कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. यांनी जो कुऱ्हाडीचा दांडा घेतलाय ना, खोटं नेरेटिव्ह, खोटं पसरवणं, खोटं बोलणं, हा जो दांडा आहे ना, त्यांना घेऊन काय करतोय? गोतास काळ त्यांचीच पाळंमुळं तोडतोय. मग अशा स्वतःच्या कर्माने मरणाऱ्याला मारण्यासाठी आपली ताकद व्यर्थ का घालवावी? FCRA कानून, कायदा हे अगोदरच लागू केलेलं आहे. फक्त त्याच्यात अमेंडमेंट ह्या सरकारने आणलेली आहे. त्याच्यात संशोधन त्याच्यात आणलेलं आहे. आणि संशोधन का आणलं आहे? कारण विदेशामधून हा फॉरेन फंड जे येते, विदेशामधून येणारा फंड आहे, हा इथे भारत देश तोडण्यासाठी, राष्ट्र तोडण्यासाठी, या राष्ट्रातील समाजामध्ये दुही निर्माण करण्यासाठी वापरला जात होता. आतंकी निर्माण करण्यासाठी वापरला होता. हे आता स्पष्ट झालेलं आहे. म्हणून त्यांच्यावरती पायबंद येणं, ते रोखणं आवश्यक होतं. आणि त्या अमेंडमेंटमधून, त्या संशोधनामधून काय त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही हा पैसे घ्या, अगदी अरबोनी घ्या, पण घेतल्यानंतर ज्या कारणासाठी, ज्या कामासाठी, ज्या विषयासाठी तुम्ही तो पैसे घेतले त्याच्यासाठी खर्च करा. अन्य ठिकाणी तुम्हाला तो करता येणार नाही. मित्रांनो, ही गोष्ट कशी काय चुकीची आहे? तुम्ही ज्या प्रकल्पासाठी, ज्या योजनेसाठी तो पैसा तुम्ही मागवलाय, त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पैसा वापरायला गेलात अन्य ठिकाणी, अन्य क्षेत्रामध्ये, तर तो कसा काय योग्य होईल? याचा अर्थ तुम्ही काळभेर करताय, तुम्ही खोटेपणा करताय, तुम्ही लबाडी करताय, त्या पैशाचा दुरुपयोग करताय. मित्रांनो, त्यासाठी हे अमेंडमेंट आहे. त्यासाठी या कायद्यामध्ये हे तरतूद केलेली आहे. आणि ह्याला विरोध म्हणून हे सर्व एक रचलेलं षडयंत्र आहे, हे कुभांड आहे. लक्षात आलं का? हे जे काय जंतर मंतरवरती जे काय आंदोलन घडवण्यात आलं, त्यानंतर जे काय मोर्चा संसदेपर्यंत नेण्यात आला, त्याच्यातूनही स्पष्ट झालं. त्या 10 दिशा बंद करण्यात आल्या, संसदेकडे जाणाऱ्या त्या रोखण्यात आल्या. का?
तर संसदेवरती काय करायचं होतं, आक्रमण करायचं होतं. संसदेतील त्या संसदपटूंना जेरीस आणायचं होतं. जसा आतंकी हल्ला यापूर्वी घडला होता संसदेवरती, तोच आतंकी हल्ला त्या संसदेवरती करायचा होता. हेच त्यांचे मनसुबे होते. काश्मीरमध्ये त्याच दरम्यान एक आतंकी हल्ला झाला होता आणि त्याच्यामध्ये कामगार 2 मारले गेले. त्याच्यामागे उद्देश काय होता, तर सुरक्षा रक्षकांवरती तो हल्ला घडवायचा होता, पण तो रोखण्यात आला. त्याच दरम्यानमध्ये पश्चिम बंगालमध्ये 2 अतिरेकी पकडण्यात आले, त्यांची धरपकड झाली. त्या आंदोलनामध्ये, त्या मोर्चामध्ये सामील असलेले गुन्हेगारांना चिन्हित करण्यात आलं आहे आणि ते हजारोच्या पटीत आहे. मित्रांनो, हे षडयंत्र आहे आणि या षडयंत्रांची बिंग फुटणं आवश्यक होतं, यांचा मुखवटा उतरवणं आवश्यक होतं. म्हणून त्यांना ही संधी दिली. करा आंदोलन, तुम्ही आंदोलन करा, तुम्हाला काय करायचं ते करा. तुमची हे जे काय मुखवटे आहेत ते उतरवणं आवश्यक आहे. अन्यथा काय, तुम्ही विक्टिम कार्ड खेळाल आणि ते विक्टिम कार्ड खेळत तुम्ही ह्या देशातील नागरिकांना काय कराल, संभ्रमित कराल, त्यांची दिशाभूल कराल. मित्रांनो, हेच कारण आहे. कारण आपण लगेच काय होतो, संभ्रमित होतो, आपली दिशाभूल होते, आम्ही भावनिक होतो, भावनाप्रधान होतो. आणि या भावनाप्रधानामुळे काय झालंय, इंग्रजांनी 200 वर्ष राज्य केलं, त्या मोगलांनी 300 वर्ष, 400 वर्ष, 500 वर्ष राज्य केलं, त्या डचांनी, त्या पोर्तुगीजांनी, त्या ग्रीकांनी राज्य केलं, अनेकांनी राज्य केलं या देशावरती. कारण काय, तर असे भावनाप्रधान असलेले ही जनता, नागरिक आणि षडयंत्र रचणारे हे कोण, षडयंत्री, मूठभर षडयंत्री. या षडयंत्रामुळे या देशाला मूठभर इंग्रजांनी या सूपभर या देशातील जनतेवरती, सुरक्षा रक्षकांवरती राज्य केलं. मित्रांनो, मूठभर आणि सूपभर याचा अर्थ लक्षात घ्या. हे षडयंत्री त्यावेळेला सुद्धा होते, आता सुद्धा आहेत. हे जे भावनाप्रधान होणारे जे नागरिक आहेत, जनता आहे, ते आजही आहे आणि त्यावेळी सुद्धा होती भावनाप्रधान होणं. आणि हेच त्या 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असाल. भावनाप्रधान होऊन, घाबरून एका भाकरीच्या तुकड्यासाठी त्याने आपल्याला देशाला विकायला मागे पुढे बघितलेलं नाही. असे सुद्धा नागरिक आहेत. भाकरीच्या तुकड्यासाठी, रोजगारासाठी, भाकरीच्या तुकड्यासाठी, म्हणजे कपडा, काय म्हणतात, अन्न, कपडा, मकान, ह्याच्यासाठी सुद्धा आपल्या भारताला विकणारे सुद्धा आहेत नागरिक, आपल्या देशाला विकणारे सुद्धा आहेत. त्यांना या देशाशी काही मतलब नाही, या राष्ट्राशी काही मतलब नाही. असे ते षडयंत्री सुद्धा आहेत आणि असे मतलबी सुद्धा या देशात आहेत. यांना उघडं पाडायला, यांना नागडं करायला ही आखलेली एक रणनीती आहे. आणि ही तुमच्या लक्षात आली असेल ज्या वेळेला त्या रांचीमध्ये, त्या झारखंडमध्ये एक आंदोलन घडते आणि प्रामाणिकरित्या ते आंदोलन केलं जाते. तिथे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा उपस्थित आहेत आणि ते प्रामाणिक तिथे आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला हायजॅक करण्यासाठी तिथे हे दिलचट्टे, तिथे झुरळसुद्धा तिथे पोचलेत. आणि काय घडलं हे तुम्हाला माहितीच असेल. एक डाव्या पक्षाचे एक तिथे युवती तिथे उपस्थित होती, तिने तिथे सहभाग घेतला आणि तिथे काय त्यांनी घोषणा लावल्या त्याही तुम्ही पाहिलं. उमर खालिदला समर्थन करणारे, त्या आतंकींना समर्थन करणारे तिथे जाऊन पोचले. म्हणजे तो जे आंदोलन आहे तो हायजॅक त्यांना करायचा होता. त्या आंदोलनामध्ये एक विष पेरायचं होतं, ते आंदोलन खराब करायचं होतं, नासवायचं होतं. 10 तारखेला तिथे ठरलं होतं की विधानसभेवरती मार्च न्यायचा, मोर्चा न्यायचा. मग 7 तारखेला जाऊन तिने तिथे काय साध्य केलं, या आतंकीने, हे आतंकीच आहेत मित्रांनो, हे काही झुरळ जे आहेत ना, हे सगळे आतंकी आहेत. हे काय करणार, तुमच्या किचनमध्ये, तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आणि तुमचं आरोग्य खराब करणार. त्यांना ओळखणं आवश्यक आहे आणि ओळखून त्यांच्यावरती उपचार करणं आवश्यक आहे, त्यांना रोखणं आवश्यक आहे. हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, नरेंद्र मोदीजींनी त्या युवकांना, युवतींना जी काय माफी केली ती एक कुटुंब प्रमुख म्हणून केलेली आहे. त्यांना एक संधी दिलेली आहे त्या भरकटलेल्या युवकांना, युवतींना. आणि त्या गुन्हेगारांना आता शिक्षा करण्याची तयारी केलेली आहे. जे तिथे उपस्थित होते, जे आंदोलन हायजॅक करणार होते, त्या आंदोलनामध्ये विष पेरणार होते, अशांनाही त्यांची जागा दाखवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि हेच ते वास्तव आहे. कुटुंब प्रमुख असेल तर कुटुंब प्रमुखाप्रमाणे
विचार करतो, आपल्या त्या प्रत्येक सदस्यांचा विचार करतो. तसाच हा सदस्यांचा विचार केलेला आहे. ह्या देशातील वाल्ल्या कोळी आहेत, त्या वाल्ल्या कोळींना सुद्धा एक संधी दिलेली आहे वाल्मिकी बनायची. लक्षात आलं का? ही साधी सरळ गोष्ट आहे आणि ती समजून घेणं गरजेचं आहे. कारण हे कोण करू शकतो तर फक्त कुटुंब प्रमुख, वसुदैवम कुटुंबकम. आणि त्याचमुळे नरेंद्र मोदीजींना जगभरातून समर्थन मिळते, त्यांना सहकार्य मिळते. हेच ते वास्तव आहे. ही रणनीती आहे. नरेंद्र मोदीजी घाबरलेले नाही आहेत, त्यांनी सरेंडर केलेलं नाही आहेत. त्यांनी दिलेल्या संधीचा फायदा जर उचलायचा असेल तर त्यांनी विचारपूर्वक त्या संधीचा फायदा उचलायचा आणि या राष्ट्राच्या, या देशाच्या मागे उभं राहायचं. या राष्ट्राच्या उन्नतीसाठी, या राष्ट्राच्या प्रगतीसाठी उभं राहायचं. हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी. आणि हे जे काय आहेत, स्वतःला नेते म्हणवतात, स्वतःला या देशाचे हे म्हणवतात, समर्थक म्हणवतात, राष्ट्रवादी म्हणवतात, त्यांचे सुद्धा मुखवटे उतरले जाते, त्यांचं वास्तविक स्वरूप आणलं जाते. ते समजून घेणं, उमजणं आवश्यक आहे. ते पारखणं आवश्यक आहे. त्याच्यावर मनन चिंतन करणं आवश्यक आहे. नरेंद्र मोदीजी काय करत आहेत? रणनीती आखतात. आणि ही रणनीती तुमच्या लक्षात आली असेल तर ती काय? तर यांचे मुखवटे उतरणे, यांना नागडं करणं. मग तो विदेशी असो किंवा विदेशी असो, मग तो विदेशी डीप स्टेट असो किंवा देशी डीप स्टेट असो, तो विदेशी पाताळ यंत्री असो किंवा देशी पाताळ यंत्री असो, तो षडयंत्री असो, तो कोणी असो, त्यांचे मुखवटे उतरणं आवश्यक आहे. त्यांचं वास्तविक स्वरूप लक्षात आणून देणं आवश्यक आहे. आज हेच ती रणनीती आहे, हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू का जेव्हा शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पुरेसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.